चित्तम एको देवो देवकी पुत्र एव एको मंत्रा तस्य नामानि यानि कर्माप्यकं तस्य देवस्य सेवा। राजविद्या प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्थान दर्शन, प्रसाद वंदन आणि समाज प्रबोधन पदयात्रा या पदयात्रेचे संयोजक ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्रद्धेय मोगळे निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय चिकाळा निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय तळगाव निवासी दादाजी, आदरणीय श्रद्धेय मुगुट निवासी दादाजी, आदरणीय श्रद्धेय गोविंदनाजी सातारकर, आदरणीय श्रद्धेय सुनीलदादा बेडकर, तपस्विनी माता आणि या संस्कृती बंधनापासून सोडवणाऱ्या परमेश्वराची कास धरणारे माझे पदयात्रेकरू बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे या चाचेर गावातील सर्व सद्भक्त वासनिक बंधू भगिनींनो, आज आपला चिंतनाचा विषय आहे की परमेश्वर एक सोडविता। या प्रपंचामध्ये, संसारामध्ये प्रत्येकाला अनेक अडचणी येत राहतात, संकट येत राहतात। मागे कोणी एकाने सुखी माणसाच्या सदऱ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक ठिकाणी चौकशी केली, घरामध्ये चौकशी केली, परिसरात चौकशी केली, गावामध्ये चौकशी केली, तहसीलमध्ये चौकशी केली, जिल्ह्यामध्ये चौकशी केली। चौकशी करता करता राज्यामध्ये पोहोचला, राज्यामध्ये चौकशी केली, राज्यातून देशामध्ये पोहोचला, देशामध्ये चौकशी केली। सुखी माणसाचा सदरा सगळीकडे चौकशी केली, पाहिलं, परंतु सुखी माणसाचा सदरा काही सापडला नाही। प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक समाजामध्ये काही ना काहीतरी समस्या निश्चितच आहे। कितीही श्रीमंत असला, द्रव्याने, मनाने, परिस्थितीने कितीही श्रीमंत जरी असला तरीसुद्धा समस्या नाही असा एकही व्यक्ती या जगामध्ये नाही, एकही व्यक्ती या जगामध्ये नाही। कर्मभोगाच्या निमित्ताने समस्या आहे, कुणाला द्रव्याच्या निमित्ताने समस्या आहे, कुणाला प्रकृतीच्या निमित्ताने समस्या आहे। एखादा श्रीमंत व्यक्ती आहे परंतु त्याला शुगर आहे, डॉक्टर नोकरीला असेल त्याच्याकडे, परंतु ते जे द्रव्य आहे त्याच्याकडे असणार तो सर्व काही खरेदी करू शकतो, परंतु शुगर घालवू शकतो का? नाही घालवू शकत। बीपी घालवू शकतो का? नाही घालवू शकत। पाय दुखतोय, हात दुखत आहेत, नाही काही करू शकत। कितीही द्रव्य असलं तरी तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल, दवाखान्यामध्ये जाईल, डॉक्टरला अनेक प्रकारे विनंती करेल। बंधूंनो, लक्षात घ्या, ज्यावेळी मरणावस्था असते, शेवटच्या टप्प्यावरती हा जीव असतो, हे शरीर असतं, हे देह सोडून जाण्याची ज्यावेळी वेळ आलेली असते, तुम्ही हॉस्पिटलला जात, दवाखान्यामध्ये ॲडमिट आहात, आपली त्या डॉक्टरला विनंती असते की काही करा डॉक्टर, पण आमचा पेशंट वाचवा। पेशंटला काही झालं नाही पाहिजे, द्रव्याची काही अडचण नाही, तुम्ही किती म्हणाल तेवढे द्रव्य भरतो, परंतु माझ्या पेशंटला, माझ्या या नातेवाईकाला काही झालं नाही पाहिजे। आपण डॉक्टरला विनंती करतो, अक्षरशः हतबल होऊन त्याच्या पुढे आपण जात असतो। एक वेळ घाण राहतो आपण, परिस्थिती कशीही असली, एक वेळ घर घाण ठेवू, सगळी संपत्ती घाण ठेवू, काहीही करू आपण, काहीही करू, परंतु आमचा जो व्यक्ती, आमचा जो नातेवाईक आहे, आमचा जो माणूस आहे तो वाचला पाहिजे, ही भावना आपली त्या डॉक्टरपर्यंत आपण पोचवत असतो। त्याला एक मर्यादा आहे, एक क्षण आहे, आणि तो जेव्हा क्षण येतो, कितीही आपण डॉक्टरच्या अक्षरशः पाया जरी पडलो तरी डॉक्टर काय म्हणतात? आता देवाच्या हातामध्ये। कुणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये। विज्ञानाने एवढी प्रगती केली, मोठमोठ्या मशिनी आणून ठेवल्या,
त्या मशिनीची किंमत ऐकून सुद्धा अनेकांचे डोळे पांढरे होतात, एवढ्या मोठमोठ्या मशिनी असतात. परंतु त्या मशिनी सुद्धा हतबल होतात. ज्यावेळी हा आत्मा या देहातून बाहेर पडतो ना, त्या मशिनी सुद्धा हतबल होतात. ज्या डॉक्टरला शरीरातील सगळ्या नसा माहीत असतात, ज्याने अनेक वर्ष या शरीराचा अभ्यास केलेला आहे, चिरफाड केलेली आहे, सर्व काही शरीरातलं पाहिलेलं आहे, त्याला सगळं माहित आहे त्याला शरीरामध्ये काय आहे. तो डॉक्टर सुद्धा त्या क्षणावेळी हतबल आहे. त्याला काही समजत नाही, त्यावेळी काही कळत नाही. हा आत्मा केव्हा या देहातून बाहेर पडतो काही समजत नाही. अनेक संकट, अनेक समस्या, अनेक विघ्न आपल्या आयुष्यामध्ये असतात. ज्यावेळी मुलगा लहान असतो त्यावेळी आपण म्हणतो की त्याला बापाचा आधार आहे. कितीही संकट येऊ द्या मुलाला, कुठे पडला असेल, कुठे धडपडला असेल, कुठे कुठलं संकट आलं असेल, तरी त्यातून बाहेर काढण्यासाठी तो बाप एक वेळ आपला जीव सुद्धा त्या ठिकाणी देईल. परंतु त्या मुलाला बाहेर काढण्याची क्षमता, बाहेर काढण्याची मानसिकता त्या बापाची असते, त्या वडिलाची असते. त्यालाही मर्यादा आहे. कुठपर्यंत? या देहातून देहिया जाईपर्यंत, आत्मा जाईपर्यंत. मुलगा मोठा झाला, जो बाप आहे, वडील आहे, तो वयोवृद्ध झाला, म्हातारा झाला, चक्र फिरलं. आता जबाबदारी मुलाकडे आली. आता वडिलाला जर काही झालं तर तो मुलगा काही करेल, धडपडेल, पळेल, धावेल, परंतु माझा बाप वाचला पाहिजे, माझा वडील वाचला पाहिजे, ही भावना त्याला पोखरत राहते. त्यासाठी तो प्रयत्न करत असतो, धावत असतो, पळत असतो. परंतु त्यालाही मर्यादा आहे. जोपर्यंत या देहातून आत्मा बाहेर पडत नाही, जोपर्यंत मृत्यू होत नाही, तोपर्यंत हा मनुष्य काहीही करेल, परंतु तो त्या बापाला नाही वाचू शकत आहे. एकदा वय झालं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. एकदा वय झालं, काही करू शकत नाही तुम्ही. जिथे डॉक्टर हतबल आहेत, सर्व समाज हतबल आहे, कुणीही काही करू शकत नाही. देशाचा जरी पंतप्रधान जरी असला, राष्ट्रपती जरी असला, तरी वेळ आल्यानंतर आपण कुणीही काही करू शकत नाही. जीव जीवाला वाचवू शकत नाही. तर मग आता जीवाची अपेक्षा काय असते की आम्ही ज्या देवतेची आराधना करतो, ज्या देवाचं भजन पूजन करतो, त्या देवाला प्रार्थना करू आपण. डॉक्टर म्हणतात ना तर देवाच्या हातामध्ये, मग त्या देवतेला प्रार्थना करतो, त्याची आराधना करतो की आजपर्यंत मी तुझ्यापर्यंत पोहोचलेलो आहे, सर्व भावाने पोहोचलेलो आहे, अनन्य भावे शरण आलेलो आहे, सर्व काही तुला समर्पण करून मी माझ्या आयुष्यामध्ये भोगलेलं आहे, ते माझ्या आयुष्यामध्ये उपयोगी लावलेलं आहे. आज माझी तुला दोन्ही हात जोडून प्रार्थना आहे की माझा जो व्यक्ती आहे, माझे जे नातेवाईक आहेत, माझा जो माणूस आहे, तो वाचला पाहिजे. मला या परिस्थितीतून तू बाहेर काढ. देवतेला विनंती करतो. तिथे सुद्धा मर्यादा आहेत, देवतेला सुद्धा. जीव जीवाला वाचू शकत नाही, देवता जीवाला वाचू शकत नाही. राहिला प्रपंच, तर तो जडमूडच आहे. जिथे जीव वाचू शकत नाही, जिथे देवता वाचू शकत नाही, तिथे प्रपंच काय वाचवणार आहे? प्रपंच नाही वाचू शकत आहे. आता एकमेव वाचणारा कोण राहिला? परब्रह्म परमेश्वर अवतार राहिला. या सर्व परिस्थितीतून, या सर्व संकटातून, या विघ्नातून, या समस्येतून एकमेव तुम्हाला कोणी वाचवणार असेल, कोणी सोडवणार असेल, तर तो कोण आहे? केवळ परमेश्वर आहे. केवळ परमेश्वर आहे. या देहामध्ये जोपर्यंत तुम्ही आहात, तोपर्यंत या सर्व प्रक्रियेतून आपण बाहेर पडावं, ही जी तुमची अपेक्षा आहे, याच्यापेक्षाही पुढील अपेक्षा परमेश्वराची, याच्यापेक्षाही पुढील अपेक्षा. आपल्याला वाटतं की मी सुखी असावं, मी समृद्ध असावं, मी समाधानी असावं, मी श्रीमंत असावं, मी परिपक्व असावं, मी असं असावं, माझं घर असावं, माझ्याकडे गाडी असावी, सर्व काही माझ्याकडे असावं, सर्व काही असावं, कोणती समस्या नसावी मला. परंतु परमेश्वराची त्याच्याही पुढील अपेक्षा आहे, त्याच्याही पुढील अपेक्षा आहे. कारण हे जे तुमची जी अपेक्षा आहे ती केवळ या जन्मापुरतीच मर्यादित आहे, या जन्मापुरतीच मर्यादित आहे. परंतु माझ्या देवाची काय अपेक्षा आहे? माया बहिणी असंसिती आमचा दांडी डोळी काही जाईल. आपल्या आई वडिलांना वाटतं की हा मोठ्या गाडीतून कधी फिरेल,
हा विमानात कधी बसेल, हा हेलिकॉप्टरमध्ये कधी बसेल, आणि खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, खूप मोठं व्हावं, 4-5 गाड्या घरासमोर उभ्या राहाव्यात, भलं मोठं घर असावं, खूप मोठं व्हावं, त्याने खूप मोठं व्हावं. माया बहिणी असंस्थिती. प्रत्येक आईची, वडिलाची, जवळच्या माणसांची आपली अपेक्षा असते, आपली अपेक्षा असते. परंतु माझा देव श्री चक्रधर काय आशंका करतोय? परमेश्वर असंस्थिती कटम कटी मान गौरी कपाटी ऐसा कयासे. हा जो जीव आहे, त्या जीवाने परमेश्वराने जे निरूपण केलेलं आहे, त्या निरूपण केलेल्या वचनावरती उभे राहून आचार करून तो परमेश्वर प्राप्त करावा, ही परमेश्वराची अपेक्षा आहे. ही अपेक्षा कशासाठी आहे? कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, संस्कृती बंधनातून सुटण्यासाठी केवळ तो परमेश्वरच आधार आहे. परमेश्वर एक सोडवित आहे. म्हणून परमेश्वराला अपेक्षा आहे की आचरे तयाचा धर्म, मी जो आचार सांगितलेला आहे, मी जे वचन निरूपण केलेलं आहे, मी जीवासाठी जे सांगितलेलं आहे, स्वतः परमेश्वराने आचरलं. या परिसरामध्ये माझा साधनदाता फिरलेला आहे, विहरण वर्तन केलेलं आहे, एका एका जीवाचा शोध घेत घेत फिरलेला आहे. आम्ही साधक भिक्षा मागतो, गावामध्ये जाऊन पदार्थासाठी मागतो का? भाकरी मिळावी म्हणून मागतो का? दुपार झाली, भूक लागली म्हणून मागतो का? नाही. या भिक्षा अवसराच्या वेळी माझा साधनदाता श्री चक्रधर प्रत्येक गल्लीमध्ये, एखाद्या गल्लीमध्ये तरी मला तो दिसेल, एखाद्या सदैवाच्या घरी, एखाद्या भाग्यवान भक्ताच्या घरी तो भिक्षा मागण्यासाठी आला असेल. जो जीवोद्धरण व्यसनाला जो जीव पात्र आहे, त्या पात्र असणाऱ्या भक्ताच्या घरी भिक्षा मागण्याला आला असेल, आणि त्या भिक्षा अवसराच्या वेळी माझी त्या देवाची भेट होईल, आणि माझी त्या देवाची भेट होईल, आणि माझं जन्म साफल्य होईल. यासाठी भिक्षा मागितली जाते, यासाठी भिक्षा मागितली, पदार्थासाठी नाही हो. 1 दिन मिळे, 2 दिन मिळे. आमचे दंते गोपाळबास 3 दिवस पदार्थ नाही मिळाला तर देह त्याग करून मोकळे झाले, परमेश्वरापर्यंत पोहोचले. देव माझा स्वतः नेहला आला त्या ठिकाणी. मला देवाची प्राप्ती करा पाहिजे, पदार्थाची प्राप्ती अजिबात नाही. पदार्थ तर नश्वर आहेत. भोजनम किम पृच्छशी राजा, आदरम किम न पृच्छशी. भोजनम गत जीर्णाणी, आदरम अजरामर. जो मनातला भाव आहे, श्रद्धा आहे, परमेश्वराविषयी असणारी जी एकनिष्ठता आहे, ती जी एकनिष्ठता आहे, ती परमेश्वरापर्यंत मला पोचवायची, यासाठी पोचवायची. त्या परमेश्वराला अनन्य भावे मला शरण यासाठी जायचं आहे, कारण परमेश्वर एक सोडविता. एखाद्या सावकाराकडून तुम्ही कर्ज घेतलं, ते कर्ज फिटत तर कधीच नाही, ते वाढत जातं. चक्रव्याढ पद्धतीने ते वाढत जातं. तुमची मुद्दल संपलेली असते, तुम्ही त्याच्यावरचं व्याज दिलेलं देऊन मोकळे झालेलं असता, तरी सुद्धा ते कर्ज फिटत नाही. तुम्ही काही घर जरी घाण ठेवलं तरी ते कर्ज फिटत नाही. अहो, इथे परमेश्वराने तुम्हाला जन्म दिला, हे कर्ज तुमच्यावरती ठेवलं. आपण देवासाठी काय करतो आहोत? काही करत नाही आहोत. परमेश्वराचं नाम सुद्धा आपण मुखामध्ये घेत नाही आहोत. ते परमेश्वराचं नाम मुखामध्ये घेऊन सतत परमेश्वराला निरंतर स्मरण करीत, आठवण करीत, चिंतन करीत, या संस्कृती बंधनापासून आपणाला सुटता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. तो माझा देव सर्वावरती, सर्वभूती, सर्व समान, सर्व समावेशक असणारा देव सर्वावरती समान लक्ष ठेवतोय. जे आम्ही गोसाव्यात चिंतू, गोसावी काही चिंतती, महादाईचा प्रश्न करते आमच्या गोसाव्यांना, आमच्या देवाला. माझा देव पश्चात प्रहरी उठून आसनस्थ होऊन माझा देव चिंतन करतो आहे, स्मरण करतो आहे. महादाईला आश्चर्य वाटलं की आम्ही देवाचं चिंतन करावं, स्मरण करावं, देवाची आठवण करावी, हे ठीक आहे. देव कुणाचं चिंतन करताय? देवाला काय आवश्यकता आहे स्मरण करण्याची? देवाला कुणाला आठवण्याची काय आवश्यकता? तो तर परब्रह्म परमेश्वर अवतार आहे, ज्याने ही सृष्टी निर्मिती केली, ब्रह्मांडाची निर्मिती केली. त्याला कुणाला आठवण्याची आवश्यकता आहे? परंतु तो माझा परमेश्वर देव श्री चक्रधर पश्चात प्रहरी आसनस्थ होऊन चिंतन करतात, स्मरण करतात. कुणाचं चिंतन करतात देव? ज्यावेळी महादाजीने विचारले, जी आम्ही गोसावी आहे ते चिंतू, त्यावेळी माझा देव श्री चक्रधर काय म्हणतात, जी गोसावी कवना ते चिंतिती, देव माझे म्हणतात की बाई, हे सकळ जिव्हा ते चिंती, सकळ जिव्हा ते चिंती. काय केलंय आपण? कोण आहोत आपण? कसे आहोत आपण? काय आहोत आपण? प्रत्येकाने विचार करा. काय आवश्यकता आहे त्या परमेश्वराने आपलं चिंतन करण्याची? काय आवश्यकता आहे त्या परमेश्वराने आपलं स्मरण करण्याची? आपण तेवढे योग्य आहोत का? आपण तेवढे पात्र आहोत का?
खरंच पात्र आहोत का आपण? प्रत्येकाने विचार करता आला पाहिजे. जो देव परब्रह्म परमेश्वर अवतार सृष्टीची निर्मिती तर करतोच करतो, सृष्टीचा चालक आहे, त्याच्या आज्ञेशिवाय देवता सुद्धा काही करू शकत नाही. तो माझा देव श्री चक्रधर सकळ जीवाचं चिंतन करतो आहे. सकळ जीवाचं चिंतन करतोय. कशासाठी करतोय? की या संस्कृती बंधनातून या जीवाची सुटका व्हावी यासाठी. ब्रह्मविद्याशास्त्र तर सांगतं की याच्या अगोदर आपण अनेक वेळा जन्माला आलो, अनेक वेळा जन्माला आलो. पहिल्या 3 सृष्टी तर परमेश्वराने निर्माण केल्या, स्वतः स्त्रीमुखी ज्ञान दिलं, आपण ते घेतलंच नाही, किंमत ठेवलीच नाही. सहजतेने मिळालं, फुकट मिळालं ना, किंमत ठेवलीच नाही. अज्ञानी अन्यथा ज्ञानाने ते गमावून टाकलं आपण. शेवटी प्रावाहिक सृष्टी निर्मिती करावलेली परमेश्वराला. आणि या सृष्टीमध्ये सुद्धा त्या जीवाच्या अधिकारानुरूप उत्तम मध्यम कनियस अधिकरणाचे निमुखे ज्ञानदान देऊन परमेश्वर तुमचा उद्धार करतात आहेत. आजही परमेश्वर त्या व्यापारामध्ये मग्न आहे की प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, उद्धार व्हावा. एक जरी जीव उद्धाराचा राहिला ना, एक जरी जीव, तरी सृष्टी संहार होत नाही. एक जरी जीव राहिला तर काय व्यसन आहे परमेश्वराचं? या जो जीव या संस्कृती बंधनात अडकलेला आहे, या मायेमध्ये, ममतेमध्ये, अज्ञानामध्ये, अन्यथा ज्ञानामध्ये अडकलेला आहे, त्या अन्यथा ज्ञानापासून, अज्ञानापासून त्याला बाजूला करत ज्ञानाचा योग आणून दे. त्या परमेश्वराचा कसा मला उद्धार करता येईल हाच परमेश्वर विचार करत असतात. म्हणून परमेश्वर एक सोडविता. डोमेग्रामला स्वामींचं अवस्थान आहे, स्वामींसोबत दायंबा आहे. एक वृक्ष अधोपरीच्या जो वृक्ष आहे, जणू काही तो पडेलच अशी अवस्था त्या वृक्षाची आहे. आणि स्वामी दायंबांना म्हणतात, भोजेया येत अनुसरा गा, आमच्या ठाई अनुसरा, आम्हाला शरण या, नाहीतरी ऐसे अधोपरीच्या वृक्ष होईजेल गा. मग अनंत काळ दुःख भोगी जतेची असेल, अनंत काळ दुःख भोगी जतेची असेल. तुम्ही समजू नका. आपण म्हणतो की मृत्यू झाला, सुटला एकदा बिचारा, खूप त्रास सहन केला, खूप त्रास सहन केला म्हणतो ना आपण. तसं नाही आहे. मृत्यूनंतर याच्यापेक्षाही अधिक दुःख आहे, अधिक दुःख आहे. एक घडी युगापुरती, म्हणजे युगाची, जे युगाची कालमर्यादा आहे. किती युग आहेत एकूण? 4 युग आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. कृतयुग किती वर्षाचं माहीत आहे? माहीत आहे की किती वर्षाचं कृतयुग आहे? 32 लक्ष कृतयुग आहे. किती कृतयुग आहे? 32 लक्षाचं आहे. त्रेतायुग किती वर्षाचं आहे? 16 लक्ष त्रेत, 16 लक्षाचं त्रेत आहे. द्वापर 8 लक्ष द्वापर आहे. आणि कलियुग किती वर्षाचं आहे? 4 लक्ष कलियुग आहे. हे जे नरक भोगावं लागतं ना, ते नरक एक घडी युगापुरती. घडी म्हणजे घटिका, 24 मिनिटाची एक घटिका, एक घडी असं म्हणतात. एक घडी किती? आपण म्हणतो 24 मिनिटं झाले बाबा, 24 मिनिटाची एक घटिका. ही तर युगाची घटिका सांगितली. एवढं दुःख भोगावं लागतं, एवढं दुःख भोगावं लागतं. महादायसेने पुराणमध्ये ऐकून आली 84 लक्ष नरक भोगावे लागतात. स्वामींकडे आले, जीजी देवा, पुराणामध्ये एवढे एवढे नरक सांगितले, ते खरं आहे का? स्वामी म्हटले, हो बाई, हे खरं आहे. अशी पत्र, म्हणजे तलवाराच्या पात्यासारखे वृक्षाची पानं असतात, त्यावरती त्या जीवाला टाकलं जातं. छिन्न विछिन्न होऊन जातं शरीर, छिन्न विछिन्न होऊन जातं. पुन्हा सांडलं जातं, पुन्हा घेतलं तर पुन्हा त्या अशी पत्रावर टाकलं जातं, पुन्हा छिन्न विछिन्न शरीर होऊन जातं. अहो, काटा टोचला तर ती वेदना सहन होत नाही आपल्याला. काटा टोचला तरी वेदना सहन होत नाही. तिथे तर तलवारीच्या पात्यासारखी अशी पत्र आहे. वृक्षाची कशी पानं असतात तसं आहे ते. त्याच्यावरती जीवाला वरतून टाकलं जातं. सगळं शरीर छिन्न विछिन्न. नरक भोगावं लागतं बरं काही प्रत्येकाला. अशी पत्र आहे. कुंभीपाक आहे, भला मोठा डेरा आहे, खाली अग्नी लावलेला आहे, आणि त्यामध्ये मग जीवाला टाकलं जातं. पूर्ण तो जळून त्यामध्ये खाक होऊन जातो. पुन्हा काढलं जातं, पुन्हा देह निर्माण करून पुन्हा टाकलं जातं. खैरा इंगळ आहे. सगळ्यात जास्त अग्नी प्रज्वलित कशावरती राहत असेल तर खैराच्या झाडाच्या संदर्भाने तो राहतो. खैरा इंगळ आहे. 12 गाव सामावेल इतका तो परिसर आहे. आणि त्या ठिकाणी त्या जीवाला त्या खैरा इंगळावरती टाकलं जातं. अग्नी लागलेला आहे, खसखस ते सगळं प्रज्वलित आहे, आणि त्या ठिकाणी त्या जीवाला टाकलं जातं. एक बाजू भाजली की दुसरी बाजू, जशी चपाती भाजतो ना आपण, एक बाजू भाजली की लगेच
सराट्याने दुसरी बाजू आपण करून ती चपाती तयार करतो, तसा हा मनुष्य भाजला जातो त्याच्यावरती, खैराई गळावरती. किती वर्ष दुःख हे? एक घटी युगापुरती, एक घटी युगापुरती. हे सगळं नरक भोगायचं आहे, हे सगळं नरक भोगायचं आहे. हे नरकाचं वर्णन आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादाईसेला सांगितलं. आणि मग महादाईसा विचारते की यातून काही सुटका होण्यासाठी काही उपाय आहे की नाही? या नरकापासून जर सुटायचं आहे आम्हाला तर काही उपाय आहे की नाही? आणि मग आमचे स्वामी म्हणतात आहे ना बाई, येतीची होई जाय तरी चुकते. ज्यावेळी तुम्ही आम्हाला अनन्य भावे शरण याल, ज्यावेळी तुम्ही आमचे व्हाल, येतीचे व्हाल, तेव्हा हे नरक चुकेल. म्हणजेच काय व्हाल? अनुसरले व्हाल. जो अनुसरण घेईल, जो देवाला अनन्य भावे शरण जाईल, चित्तवित्त काया त्यांनी अर्पावी सर्वज्ञ राया, सांडोनी ममता रूप माया अनुसरावे सर्व भावे. तुम्ही ज्यावेळी अनुसरण घ्याल ना, त्यावेळी खऱ्या अर्थाने तुम्हाला या नरकातून सुटका होईल. आपण उद्देशी घेत नाही, अजून नामधारक झालो नाही आहोत आपण कधी अनुसरणार? कधी अनुसरणाची वासनिकाची उत्तर अवस्था अनुसरण आहे. वासनिकाची आपल्याला अजून वासनिक व्हायचं आहे, वासनिक होऊन आपल्याला अनुसरणापर्यंत पोहोचायचं आहे. आणि अनुसरण झाल्यानंतर जे देवाने माझं सांगितलेलं आहे त्या वचनरूपी आचार करून परमेश्वराचं पद प्राप्त करायचं आहे. आणि या नरकातून सुटण्यासाठी कोण आहे? केवळ परमेश्वर एक सोडविता. हे दोन दिवसाची सगळी नाती आहेत. तुम्ही आम्ही दिसतो, आई वडील पुत्र पुत्र बहीण भाऊ, हे सगळे जे दिसतात ना, हे केवळ मृत्यूपर्यंत आहे, मृत्यूपर्यंत आहे. एकदा या देहातून देह गेला की तुमचं कुठलंही नातं राहत नाही. जन्म झाल्यानंतर नातं निर्माण झालं, मृत्यू झाल्यानंतर नातं संपलं, त्यानंतर काही राहत नाही. त्या जीवाला केवळ एकमेव जीवाला, एकट्या जीवाला ते सर्व दुःख भोगायचं आहे, ते सर्व नरक भोगायचं आहे. आणि या नरकातून सुटण्यासाठी केवळ एकमात्र उपाय म्हणजे तो केवळ माझा देव श्री चक्रधर आहे, परमेश्वर आहे. त्यासाठी आपणाला त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण जावं लागेल. दोन बाई आमच्या स्वामींच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत. दर्शन घेऊन गेल्या. रात्री विश्रांती करत असताना त्यांच्या स्वप्नामध्ये आला एक ब्राह्मण, स्वप्नामध्ये आला. आणि तो ब्राह्मण म्हणतो की आई, मी पूर्वी ब्राह्मण होतो, परंतु काही कर्मास्तव, काही पापास्तव मी बैल झालो. आणि बैल झालो आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलेलो, माझे चारी पाय बांधलेले आहे, मी एका खड्ड्यामध्ये पडलेलो आहे. मला तुम्ही ज्या देवाच्या दर्शनाला जाता ना, काय म्हणतो तो ब्राह्मण? ज्या देवाच्या दर्शनाला जाता. गावामध्ये मंदिर असतं, इथे गाव चाचरमध्ये मंदिर आहे. मला खूप सुंदर वाटलं मंदिर, सर्व सद्ग्रस्त वासनिक धर्मवान वाटले. सगळे गावामध्ये मंदिर आहे. प्रत्येकाच्या गावामध्ये जे नामधारक उपदेशी आहेत, प्रत्येकाच्या गावामध्ये मंदिर आहे, असतंच असतं. ज्यांच्या नसेल त्यांच्या शेजारच्या गावामध्ये मंदिर असेल, असतं प्रत्येकाच्या गावामध्ये मंदिर. जातो का आपण दर्शनाला दररोज? आपल्याला काम खूप असतं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं काम असतं ना, एवढं काम असतं ना, मंदिरात जायला सुद्धा वेळ नसतो. जाता आलं पाहिजे मंदिरामध्ये. नसुद्धा दर्शन, मी हे का सांगतोय पुढे आपल्याला कळेल. कारण जया ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरशरणे, तयाचा अव्यर्ण करावा कवने भलते न वंदावे. जर ज्ञानियाच्या दर्शनाने जर अनंत जन्मांच्या पापांचा नाश आहे, तर मंदिरातील असणाऱ्या स्थानाच्या दर्शनाने किती मोठं गोमट प्राप्त होणार आहे. जिथे मंदिर आहे तिथे दर्शनाला नक्कीच जात जा. तो ब्राह्मण त्या बायांना काय म्हणतो की बाई, मी पूर्वी ब्राह्मण होतो, काही पापास्तव बैल झालो, आता ग्रगाड्यामध्ये पडलेलो, त्या खड्ड्यामध्ये पडलेलो आहे. तुम्ही ज्या देवाच्या दर्शनासाठी जाता ना, त्या देवाच्या दर्शनाचं एका दर्शनाचं मला पुण्य द्या, तेव्हा माझी या बैलाच्या जन्मातून मुक्तता होईल. काय मागितलं त्याने? फक्त केवळ एका दर्शनाचं पुण्य मागितलं, एका दर्शनाचं पुण्य. स्वप्न पडलेलं आहे. त्यांना खरंच वाटलं नाही बायांना. बाया खडबडून उठल्या, सकाळ कधी होते वाट पाहत बसल्या. सकाळ झाली आणि रस्त्याने चालू लागल्या. बघितलं, जे स्वप्नामध्ये दिसलं त्या रस्त्याने जात असताना बरोबर तो खड्डा सापडला. खड्ड्यामध्ये वाकून पाहिलं तर खरंच की 4 पाय बांधून टाकलेला बैल त्यामध्ये पडलेला आहे. तो पाय झाडतोय, परंतु बांधून टाकल्यामुळे त्याला काही करता येत नाही, काही करता येत नाही. तशाच स्वामींच्या दर्शनासाठी गेल्या. स्वामींना सर्व वृत्तांत सांगितला की आपल्या एका दर्शनाचं पुण्य तो बैल मागतो आहे. स्वामी म्हटले मग दिलं की नाही? बाहेर म्हटलं आम्ही कसं देऊ? आमचं एका दर्शनाचं पुण्य दिल्यानंतर आमचं पुण्य कमी होईल ना. देव म्हटलं बाई तसं होत नाही. एका दिव्यापासून दुसरा जर दिवा लावला तर प्रकाश अधिकच होईल ना, प्रकाश थोडी कमी होईल.
दुसरा दिवा प्रज्वलित केला तर अधिक प्रकाश होईल. तसं एका दर्शनाचं पुण्य दिल्यानंतर तुमचं पुण्य वाया जाणार नाही, उलट अधिक गोमतं तुम्हाला लागेल. जा देऊन या म्हणे. आणि मग त्या बाया गेल्या. त्या ठिकाणी गेल्यानंतर एका दर्शनाच्या पुण्याचा त्यांनी संकल्प केला. जसा संकल्प केला तसा त्या बैलाचा मृत्यू झाला. त्या जन्मातून त्या बैलाची सुटका झाली. कुणी सोडवलं असतं? जीवाने सोडवलं असतं? उलट जीवाने 4 पाय बांधले आणि त्या खड्ड्यामध्ये त्या बैलाला टाकून दिलं. नसतं सोडवलं जीवाने, देवतेने नसतं सोडवलं, प्रपंच तर नाहीच नाही. केवळ परमेश्वर एक सोडवित. त्या परमेश्वराने त्या बैलाच्या जन्मातून त्याची मुक्तता केली. जर प्राण्याला तो परमेश्वर सोडवतो आहे तर आपण तर मनुष्य आहोत, मानव आहोत. आपणाला तो परमेश्वर का नाही सोडवणार? या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून का नाही सोडवणार? मला या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत, कुणीही सांगावं की मला कोणताच आजार नाही. काही ना काहीतरी प्रत्येकाला त्रास आहे. कुणाला शुगर आहे, कुणाला BP आहे, कुणाचे पाय दुखत आहेत, कुणाचे मान दुखते. काही ना काहीतरी त्रास आहेच आहे. कुणी स्थिर नाही आहे, कुणी सुखी नाही आहे, समाधानी नाही आहे. काही ना काहीतरी निश्चित त्रास आहे, समस्या आहे. यातून सुटण्यासाठी, या सर्व प्रक्रियेतून, हा भोग आहे, या कर्माच्या भोगातून सुटण्यासाठी सुद्धा केवळ परमेश्वरच आपणाला सोडवणार आहे. केवळ परमेश्वरच. आमच्या ब्रह्मविद्याशास्त्राची सुरुवातच इतकी सुंदर आहे ना, इतकी सुंदर आहे. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचीचे ना. या सृष्टीमध्ये संस्कृती बंधनातून कवणे करणे म्हणजे ना कोणीच सोडू शकत नाही. कोणीच नाही सोडू. कोण सोडू शकतं? एके परमेश्वरे विना. कोण सोडू शकतं? केवळ एके परमेश्वरे विना. हा एक शब्द आहे ना, एक शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप महत्त्वपूर्ण आहे. मी अनेक ठिकाणी, तुम्ही ज्यावेळी लीळाचरित्राचा अभ्यास कराल, सूत्रपाठाचा अभ्यास कराल, त्यावेळी हा एक जो शब्द आहे ना तो खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे सुद्धा सांगितलं की सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणजे जे ना एके परमेश्वरे विना. आणि ज्यावेळी हे वचन निरूपण केलं, परमेश्वर एक सोडविता. देवाला सांगता आलं असतं ना, परमेश्वर सोडविता म्हणता आलं असतं. देवता सोडविता असं म्हणता आलं असतं. जीव सोडविता असं म्हणता आलं असतं. परंतु देवाने असं नाही म्हटलं. देवाने काय सांगितलं? परमेश्वर एक सोडविता. एक शब्द वापरला, एक शब्द महत्त्वपूर्ण वापरला. का वापरला एक शब्द? एक शब्द म्हणजे साधनदात्या परमेश्वराने, जो माझा साधनदाता श्री चक्रधर प्रभू आहे, त्या देवाने तुम्हाला जे ब्रह्मविद्याशास्त्र निरूपण केलेलं आहे, त्या देवाने जीवोद्धरणाचं व्यसन सुद्धा स्वीकारलेलं आहे. तो केवळ श्री चक्रधरच आपला उद्धार करू शकतो. केवळ तो परमेश्वरच आपला उद्धार करू शकतो. इतर कुणीही उद्धार करू शकत नाही. म्हणून तो एक शब्द वापरला. एक देव जो परमेश्वर साधनदाता श्री चक्रधर आहे तोच. कारण त्याने जीवोद्धरणाचं व्यसन स्वीकारलेलं आहे. दोष देखताही न संडीजे ते व्यसन. आम्ही सांगतो, आमचे प्रल्हाद भाऊ या पदयात्रेमध्ये घोषणा देतात, सूचना देतात, व्यसन सोडा, आरोग्य जोडा. जोडतो का आपण आरोग्य? आरोग्य जोडायचं राहू द्या, व्यसन तरी सोडतो का आपण? पदयात्रेमध्ये सामील आहोत किंवा समाजामध्ये सुद्धा आपण वावरत असताना व्यसन सोडतो का आपण? एखादा माझ्यासमोर खाणार नाही, पण माझी पाठ वळली की लगेच बाबा पाठीमागे बघायच्या अगोदरच कधी एकदा मुखामध्ये जातात. होतं ना असं कधी कधी. मी तुम्हाला नाही बोलत, मी माझी गोष्ट करतो. कधी कधी होतं असं. आपल्याला ते सोडता आलं पाहिजे. जे चुकीचं आहे ते सोडता आलं पाहिजे. देवाने सुद्धा सांगितलं, या सृष्टीमध्ये परमेश्वर तर अवतरले. कशासाठी अवतरले? या जीवाच्या उद्धारासाठी अवतरले. जीवाचा उद्धार व्हावा म्हणून अवतरले. असन्निधानामध्ये त्या जीवाचा उद्धार होत नाही, तर प्रत्यक्ष सन्निधान देऊन तरी जीवाचा उद्धार करावा. केवढी तळमळ आहे त्या जीवाला, त्या देवाला केवढी तळमळ आहे, उचंबळ आहे त्या देवाला या जीवाचा उद्धार करावा याची. उचंबळ आहे की हा जीव नरकाला जाऊ नये ही काळजी परमेश्वर करतात आहेत. लहान मुलगा असतो, आपली आई काळजी करते की तो कुठे पडू नये, त्याला कुठे लागू नये. काळजी करते ना आपली माता. हा तर परमेश्वर आहे, हा तर नित्यपती आहे, सकळ जीवांची माऊली आहे. तोमेव माताचे पिता तोमेव बंधूचे सखा तोमेव. तो आपली काय काळजी करतो की नरकाला जाऊ नये, हा जीव नरकाला जाऊ नये. आम्ही अनेक वेळा प्रबोधनाच्या माध्यमातून, निरूपणाच्या माध्यमातून सांगत असतो, परंतु ते आपल्या
ग्रहण करता आलं पाहिजे ते सगळं, आणि ग्रहण करून ते आचरता आलं पाहिजे. व्यसन सोडा सांगितलं तर सोडताच आलं पाहिजे. आपण काय आहोत या ठिकाणी 13 दिवसासाठी संन्यस्त साधकच आहोत, अनुसरले साधकच आहोत. वस्त्रनामे अनुसरण नाही आहे. अनुसरण कशाशी आहे? क्रियानामे अनुसरण आहे. जो आचरण करतो आहे तो अनुसरलेला साधक आहे. तुम्ही सर्वजण 13 दिवसासाठी अनुसरलेले साधकच आहात. आणि ज्यावेळी परमेश्वराने सांगितलं ते जर तुम्ही करत नसाल तर नरकाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट प्राप्त होणार नाही. परमेश्वराने सांगितले की परमेश्वर एक सोडविता, मी तुम्हाला सोडविणार आहे. या संस्कृती बंधनातून, या सर्व कर्म मालिकेतून, या प्रपंचातून, या संसारातून, या मोहमायेतून मी तुम्हाला सोडवणार आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? परमेश्वराला अनन्य भावे शरण यावं लागेल. येत आधी न होई जे येतोनी म्हणितले की जे ते अनुसरण. परमेश्वराने जे सांगितलं आहे त्या परमेश्वराच्या वचनरूपी गोविंदाचं आचरण आपल्याला घडतलं पाहिजे. राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर या सर्वांचा त्याग करता आला पाहिजे. पदयात्रेमध्ये आहोत, या साधनेमध्ये आहोत, मौन्य अवस्थेमध्ये राहता आलं पाहिजे. कमीत कमी शब्दांचा वापर करा. कमीत कमी शब्दांचा, जेवढं तुम्ही कमीत कमी शब्दांचा वापर कराल तुम्हाला इष्टच प्राप्त होईल, अनिष्ट काही प्राप्त होणार नाही. मौन्य अवस्था. कवनाचा गोल्लो कवनाची चिती, तू आपुले चिंते हो साकूबाई. स्वतःचं चिंतन करा. स्वतःचा उद्धार कसा होईल ते बघा. तो परमेश्वर सहजतेने जवळ. बाबांनी परवा बोलता बोलता एक श्लोक सुंदर सांगितला, एक पक्ष संदर्भ खूप सुंदर सांगितला की धर्म वार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्था निरायाच. ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन कराल, ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचं स्मरण कराल, ज्या ज्या ठिकाणी शास्त्र निरूपण आहे त्या त्या ठिकाणी माझा देव साधनदाता श्री चक्रधर उपस्थित आहेच आहे. तुम्ही इथे बसलात, इथे निरूपण ऐकत, माझा साधनदाता श्री चक्रधर या ठिकाणी आहेच, पाहतो आहे. आपण व्यसन करतो किंवा एखादी चुकीची गोष्ट करतो ना, तो देव पाहतोय आपल्याला. त्याचं फळ भोगावं लागणार. एक ना एक दिवस फळ भोगावंच लागणार. त्याचं कोणीही सुटलेलं नाही, सुटणारही नाहीये. एक मर्यादा आहे. शिशुपाळाच्या 100 शिव्या सहन केल्या. 100 नंतर शिरच्छेद व्हायला वेळ लागला नाही. कुणालाच कळलं नाही कधी शिरच्छेद झाला. ते वेळ नाही लागला. त्याला एक मर्यादा आहे. तो परमेश्वर दयाळू आहे, नक्कीच आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, परंतु एक क्षणासाठी एक मर्यादाही आहे त्याला. कारण तुम्ही जर त्याने सांगितलेलं जर आचरण नाही केलं तर मी यापूर्वी सांगितलं की नरकाशिवाय काही प्राप्त होणार नाही, काही प्राप्त होणार नाही. कारण हा जो परमेश्वर आहे तो माझा देव श्री चक्रधर आहे. त्याची तळमळ आहे, त्याची जीवाप्रती असणारी आपण जे म्हणतो की आस्था असेल किंवा जी तळमळ असेल ती तळमळ जीवाप्रती त्या परमेश्वराची आहे, माझ्या देवाची आहे. आपल्याला त्यासाठी अनन्य भावे शरण जायचं आहे. औरंगाबाद प्रदेशी आमचा देव श्री चक्रधर त्या ठिकाणी औरंगाबाद प्रदेशात गेलेले आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामी एका तळ्याच्या काठावरती आसनस्थ आहेत. एक ब्राह्मण त्या ठिकाणी आले, संध्या वंदन केलं, स्वामींना पाहिलं. स्वामींना विचारलं की जीजी आपण कुठे राहता आहात? स्वामी म्हटले की अजून तरी आमची मुक्कामाची व्यवस्था नाही आहे, बिढार करणार आहोत. विनंती केली त्या ब्राह्मणाने की जीजी माझ्या आवाराशी विजय करावायची. स्वामींची प्रवृत्ती होती. स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याची एक बहीण आहे, त्या बहिणीला सांगितलं की देव आलेले आहे, त्या देवाला दंडवत करी. ती बहीण आली, दंडवत केला, आपल्या घराला घेऊन गेला, स्वामींची पूजा केली, गंधक्षेचा टिळा केला, आरोग्याला दिली आणि मग स्वामींना विनंती केली की जीजी आपण जोपर्यंत या प्रदेशामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही माझ्याच घरी आरोग्याना करावी. स्वामींनी विनंती स्वीकार केली. बहिणीला सांगितलं की या देवाची तू सेवा कर, मी जोडून आणेन, तू सेवा कर. बहिणीने होकार भरला आणि मग त्यानंतर ती बहीण सेवा करू लागली. सकाळचा पूजावसर झाल्यानंतर स्वामी विहरणासाठी जायचंय तोपर्यंत ही जी माऊली आहे ती स्वामींसाठी पदार्थ तयार करून ठेवायची, पचन तयार करून ठेवायचे. स्वामी आल्यानंतर स्वामी आरोग्याना करायची, दुपारची विश्रांती व्हायची. जोपर्यंत स्वामींची विश्रांती होत नाही तोपर्यंत ती माऊली चरण संवाहन करायची. दररोजचा हा नित्यक्रम आहे, दररोजचा नित्यक्रम आहे. स्वामी दिसायला अतिशय सुंदर होते. बरवी 32 लक्षणी सुंदर श्रीमूर्त. स्वामींनी अनुकूल, प्रतिकूल, उदास ही समाजाची जी व्यवस्था आहे ती स्वीकारलेली आहे, भूमिका स्वीकारलेली आहे. आणि मग समाजामध्ये, परिसरामध्ये वेगळ्याच पद्धतीने अन्यथा ज्ञान लोक पाहू लागली. त्या माऊलीविषयी आणि आमच्या स्वामींच्या विषयी वेगळी अन्यथा ज्ञान त्या परिसरामध्ये
सुरू झालं. आणि मग ते एके दिवशी त्याच्या कानावरती पडलं आणि कानावरती पडल्यानंतर तो म्हटला की ठीक आहे, मी डोळ्यांनी जेवढं पाहिन ना त्याच वेळी मी खरं समजेन. आणि एके दिवशी त्या बहिणीला म्हटलं की मला जरा बाहेर जायचं आहे, शिदोरी करून दे. त्या माऊलीने शिदोरी करून दिली. बाहेर जायचं त्यानं नाटक केलं. पुन्हा माच्यावरती येऊन उभा राहिला, बसला त्या ठिकाणी पाहण्यासाठी की काय नेमकं चालू आहे. इकडे स्वामी विहरणावरून आले, दुपारची विश्रांती चालू आहे. आरोग्यानं झाली, स्वामी विश्रांतीसाठी गेलेले. त्या माऊलीने चरण संवाहन सुरू केलं. पाय श्रीचरण ती दाबते आहे, स्वामींचे चरण संवाहन करते आहे. स्वामींची निद्रा लागलेली आहे आणि त्या माऊलीचे सुद्धा पाय श्रीचरण, स्वामींचे देवाचे श्रीचरण संवाहन करत असताना डुलकी लागली, झोपी गेलेली आहे. अगोदरच समाजाने अन्यथा ज्ञान पेरलेलं होतं. हे पाहून त्याच्या मनात अधिक अन्यथा ज्ञान निर्माण झालं. काहीतरी तिथे चुकलं आहे म्हणून ते रुसलेत, त्याच्याकडे पाच सुद्धा नाही आहेत. आणि मग ही विनंती करते, त्यांना रुसवा काढण्याचा प्रयत्न करते. असं अन्यथा ज्ञान मनामध्ये आलं आणि तिथूनच खाली त्याने उडी घेतली, माळ्यावरची असणारी तलवार बाहेर काढली आणि आमच्या स्वामींच्या वरती वार करणार. तेवढ्यात आमच्या स्वामींनी आपला पालव बाजूला केला आणि त्याच क्षणी चौकडीचं प्रेम संपादन केलं. किती जीव भाग्यवान आहे, ज्या जीवाने देवावरती वार करण्याचा प्रयत्न केला त्याच जीवाला परमेश्वराने काय केलं, प्रेमाचा संचार केला. सर्वात उत्तम असणारं साधन त्या ठिकाणी देवाने तिथे संचार केला. आणि जसा प्रेमाचा संचार झाला, प्रेमशक्तीचा संचार झाला, हातातील खरगत तलवार गळून पडलं. धडकन खाली उडी घेतली, स्वामींच्या श्रीचरणावरती पडला. स्वामींना दंडवत केले, श्रीचरणाला लागले. स्वामी त्या ठिकाणी निघाले. स्वामी जसे निघाले तसं भक्तही स्वामींसोबत निघालेला आहे. काही गावं गेल्यानंतर आईलाडी आणि पायलाडी 2 गाव होते. नदीच्या या काठावरती एक गाव, नदीच्या त्या काठावरती एक गाव. स्वामी म्हटले की तुम्ही या गावामध्ये थांबा, आम्ही पलीकडच्या गावामध्ये थांबतो, पाखा मासा तुम्हाला दर्शन देऊ. 15 दिवसाला आपली भेट होईल, मी या गावामध्ये, तुम्ही त्या गावामध्ये थांबा. ठीक आहे म्हटले. भक्त त्या गावामध्ये राहू लागले, स्वामी पलीकडच्या गावामध्ये राहू लागले. भक्त दररोज देवाची आठवण करत असत. देव मला कधी पुन्हा एकदा भेटतील अशी त्या भक्ताची आस आहे. एक ब्राह्मण स्वामी ज्या गावामध्ये वस्तीला होते त्या गावातून एक ब्राह्मण पलीकडच्या गावामध्ये, म्हणजे ज्या गावामध्ये भक्त राहत होते त्या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी एक ब्राह्मण दररोज यायचा. भक्ताला ही गोष्ट कळाली आणि मग भक्त त्या ब्राह्मणाला विचारायला गेले की लंबकर्ण, विशाल नेत्र, अजान भाऊ अशी असणारी जी श्रीमूर्ती आहे, असे असणारे जे पुरुष आहेत ते निकेनी असते. ब्राह्मण म्हटले हो निकेनी आहे, बरे आहे. कैसा अवसर चालला आहे त्यांच्या ठिकाणी, कैसा अवसर चाललेला आहे, ऐसा अवसर आहे. ब्राह्मण सर्व वृत्तांत त्या भक्ताला सांगत होते. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण आला. दुसऱ्या दिवशी त्या भक्ताने पुन्हा विचारलं की लंबकर्ण, विशाल नेत्र, अजान भाऊ, 32 लक्षांनी श्रीमूर्त असणारा माझा देव श्री चक्रधर कसे आहेत. आणि त्या ब्राह्मणाने पुन्हा व्रत सांगितले, बरे आहेत, ठीक आहेत. कैसा अवसर होसे, ऐसा अवसर होसे. दररोजची ही गोष्ट आहे, नित्यक्रमा असणारी ही गोष्ट झाली. ते ब्राह्मण दररोज भिक्षेला यायचे आणि भक्त दररोज त्यांची विचारपूस करायचे. त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये सुद्धा एकदा अन्यथा ज्ञान आलं की अरे पुरुषाला स्त्रीचा वेद, स्त्रीला पुरुषाचा वेद, या ठिकाणी तर पुरुषाला पुरुषाचाच वेद, काहीसा कसं काय आहे बघू आपण. म्हटले चेष्टा करू एकदा. आणि मग तो दिवस उजाडला, तो क्षण उजाडला. ब्राह्मण त्या गावातून या गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी आला. जसं ब्राह्मणाला पाहिलं भक्त धावत पळत त्या ब्राह्मणापर्यंत पोहोचले आणि विचारलं की लंबकर्ण, विशाल नेत्र, अजान भाऊ, 32 लक्षण श्री चक्रधर, सुंदर असणारे माझे देव श्री चक्रधर कसे आहेत, बरे आहेत का. ब्राह्मणाला चेष्टा करण्याची लहर आलेली होती. तो म्हटलं की तुम्हाला माहीत नाही काय झालं. भक्त म्हटले नाही, काय झालं. ते म्हणे ऐशे ऐसे सर्पनिमित्त त्यांचं देह गेलं. भक्ताच्या काळजामध्ये धस्स झालं. ज्या देवासाठी मी माझं जीवन समर्पण केलेलं आहे, ज्या देवासाठी माझं चित्त समर्पण केलेलं आहे, वित्त समर्पण केलेलं आहे, काया समर्पण केलेली आहे, तो माझा देव ऐसे झाले सर्पनिमित्त.
धक्का बसला भक्ताला. भक्ताने विचारलं त्या ब्राह्मणाला, सत्य? ब्राह्मण म्हटला, हो सत्य. पुन्हा विचारलं भक्ताने, पुन्हा एकदा ती आशा आहे, अपेक्षा आहे, काहीतरी वेगळं सांगेल तो ब्राह्मण, काहीतरी मला व्यवस्थित सांगेल. पुन्हा विचारलं भक्ताने त्या ब्राह्मणाला, हे सत्य? ब्राह्मण म्हटला, हो सत्य. पुन्हा विचारला. त्या भक्ताचा आत्मा कंठापर्यंत आला, कंठापर्यंत आला. ज्या देवासाठी जगायचं आहे, ज्या देवाच्या नावाने या दिवसाची दिनचर्या करायची आहे, जो माझा श्वास आहे, जो माझा ध्यास आहे, जी माझी आस आहे, माझं सर्व काय आहे, माझं सर्वस्व आहे, माझं सर्वस्व आहे, तो माझा देवच नाहीये. तो माझा देवच मला या ठिकाणी दिसत नाहीये. तो ब्राह्मणी मला वेगळं काही सांगतोय. भक्ताचा प्राण जो आहे तो कंठापर्यंत आलाय, कंठापर्यंत आलाय. पुन्हा विचारलं भक्ताने त्या ब्राह्मणाला, हे सत्य? आणि मग त्या ब्राह्मणाने तिसऱ्या वेळी सांगितलं, हो सत्य. धडकन भक्ताचं देह गेलं, धडकन शरीर त्या ठिकाणीच खाली पडलं. त्या देहातून देह निघून गेला. त्या ब्राह्मणाला सुद्धा कळलं नाही. आत्मा निघून गेला परमात्म्याकडे. त्या भक्ताच्या शरीरामध्ये प्राणच नाही राहिला, नित्राण झालं, प्राण नित्राण झालं. जो देवच नाहीये, ज्या देवासाठी मी जगतोय, तर मी जगून तरी काय करू, मी जगून तरी काय करू. भक्ताचं देह गेलं. ब्राह्मणाला धक्का बसला. अरे आपल्या हातून काय झालं, काय केलं आपण, केवढं मोठं पाप केलं आपण. एका क्षणात क्षणाचाही वेळ गेला नाही. स्वामी म्हणतात ना, जीव क्षणा एका माझी एक अब्जवी, ज्या जन्माचा सहस्त्र निस्तरून सरे. आपल्या हातून सुद्धा अशा अनेक घटना घडतात की सहस्त्र जन्मात सुद्धा आपण ते फेडू शकणार नाही. ब्राह्मणाचं असंच झालं. भक्ताचं देह गेलेलं जमिनीवरती तो भक्त, तो ब्राह्मण पाहतच राहिला. काय करावं क्षणभर कळेनाच त्याला. नित्राण असणारं शरीर खाली पडलेलं आहे, नित्राण असणारं. ब्राह्मण धावत पळत देवाकडे गेले आणि देवाला सर्व वृत्तांत सांगितलं की जी माझ्या हातून हे पाप घडलं. आणि मग देव त्या ठिकाणी म्हणतात, अरे अशी जर घटना खरोखरची असते ना, खरोखरची घटना, एखाद्याचं ध्येय गेलंय, एखाद्याचं ध्येयावसन झालंय, एखाद्याचा मृत्यू झालेला आहे, अशी जरी घटना खरी जरी असते ना, तरी लोक खरं सांगत नाहीत. सांगतात तब्येत खूप सिरियस झाली, तुम्ही लवकर पोहोचा. तब्येत ठीक नाहीये, तुम्ही या, एकदा भेटून जा. प्राण तर गेलेला असतो, परंतु सांगताना काय सांगतो, आजही तो व्यवहार पाळला जातो, आजही तो व्यवहार पाळला जातो. हा जो संदर्भ आहे तो 800 वर्षापूर्वीचा आहे. आजही तो व्यवहार पाळला जातो. सांगत नाही आपण आपल्या जवळच्या नातेवाईकाला, कारण त्याला धक्का बसेल. नाही बोलत आपण त्याला, अरे तब्येत सिरियस आहे, लवकर येऊन जा, पाहून जा, तुझी आठवण काढतात आहे, तुझं नाव घेतलं होतं, येऊन जा, पहा. असत्य गोष्ट आहे, म्हणजे सत्य गोष्ट असती तरी सांगत नाही. असत्य तुम्हा कैसेने बोलविले. देव सुद्धा किती तळमळपूर्वक त्या भक्ताला म्हणतात, त्या ब्राह्मणाला म्हणतात की तुम्हा असत्य ऐसे असत्य कैसेने बोलविले. एवढं मोठं खोटं तुम्हाला तुमच्या मुखातून कसं काय बाहेर पडलंय. हा ओकटे केले, ओकटे केले. कुठे फेडणार हे पाप तुम्ही, कुठे फेडणार. ब्राह्मणाला म्हटले, चला म्हटले सोबत. आता तिथे ज्या ठिकाणी भक्ताचं ध्येय गेले तिथे देव आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी आले. त्या ब्राह्मणाला माझा देव श्रीचक्र म्हणतात की तुमच्याकडे कुदळ फावडं काय आहे का. तुम्ही जी आहे या घेऊन. कुदळ फावडं आणलं, खड्डा खोदायला सांगितलं. भक्ताचं देह त्या ठिकाणी गेले. तिथे माझा देव खाली बसला, मांडी घालून बसलो. भक्ताला उचललं, नित्राण असणारा भक्त, आणि अक्षरशः आपल्या पोटाला धरलं. जशी माता आपल्या बालकाला धरते पोटाला जवळ, त्या भक्ताला घेतलं देवानं आणि आपल्या पोटाला धरलं, कवटाळून धरलं. भक्त गेला याचं दुःख देवाला सुद्धा झालं, देवाला सुद्धा झालं. श्री दोंदेशी धरिले असा उल्लेख चरित्रामध्ये आपल्याला आढळतो. श्री दोंदेशी, श्री दोंद म्हणजे पोट. आपल्या पोटाला त्या भक्ताला कवटाळून माझा देव बसलेला आहे. तो ब्राह्मण खड्डा खोदतोय, खड्डा झाला. ब्राह्मण त्या खड्ड्यातून बाहेर आला. देवाने भक्ताची मान धरली
ब्राह्मणाने पाय धरले. माझा देव स्वतः त्या खड्ड्यामध्ये उतरला. ब्राह्मण तिकडून उतरले. पायाकडून त्या ब्राह्मणाने धरलं, मानेकडून माझ्या देवाने धरलं आणि त्या ठिकाणी त्या भक्ताचा निक्षेप स्वामींनी स्वतःच्या हाताने केला. स्वामींनी स्वतःच्या हाताने केला. निक्षेप झाला, माती टाकली, देव बाहेर आले आणि देव काय म्हणतात, बाई आम्हास ते क्षणभरही राहावे ना, क्षणभरही राहावे. थोड्या काळासाठी सुद्धा देव त्या ठिकाणी राहिले नाहीत, क्षणभरही राहिले नाहीत. स्वामी पुढील गावासाठी निघून गेले, पुढील गावासाठी निघून गेले. जो भक्त परमेश्वरावरती वार करणारा होता, खड्ग घेऊन धावून आलेला होता, तलवार घेऊन धावून आलेला होता, त्या भक्ताचा देवाने एका क्षणात उद्धार केला. परमेश्वर एक सोडविता, परमेश्वर एक सोडविता. परमेश्वरच सोडवणार आहे. कोणी नाहीये तुमचं, कोणी नाहीये तुमचं. मी सुद्धा नाहीये, कोणीच नाहीये, कोणी कुणाचं नाही. जे आपले ते सुद्धा आपले नाही, जवळचे ते सुद्धा कोणीच नाही, कोणाचंच नाही. जीव स्वार्थपर आहे. जो तो आहे तो केवळ स्वार्थासाठी आहे. कुणी जवळचं असू द्या, कितीही स्नेह असू द्या, कितीही प्रेम असू द्या, काही असू द्या, कोणी कुणाचं नाही आहे. केवळ परमेश्वरच आहे आपला. तो देवच माझा आहे. तोमेव माताचे पिता, तोमेव बंधूचे सखा, तोमेव माझा देव श्री चक्रधर आहे सर्वांचा. आपला केवळ तोच आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व काही होत. आपल्यासाठी तोच सर्व काय, सर्वस्व आहे, सर्वस्व आहे, सर्वस्व आहे. त्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या ना, शरणचा परमेश्वराला उद्धार आहे, नक्कीच उद्धार आहे. फायदाच आहे, तोटा काहीच नाही आहे, फायदाच आहे. जा शरण, काही नाही अडचण, काही अडचण आहे. असंही कोणी कोणाला सांभाळत नाहीये. मुलगा मोठा झाला, बापाला सांभाळत नाही. वयोवृद्धांच्या जी वृद्धाश्रम आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यापेक्षा देवाला शरण जाणं, वृद्धाश्रमाला शरण जाण्यापेक्षा, हॉस्पिटलला शरण जाण्यापेक्षा, दवाखान्याला शरण जाण्यापेक्षा, नातेवाईकांना शरणपेक्षा देवाला माझ्या शरण जा, निश्चितच तुमचा उद्धार आहे. तुम्हाला कुठेच त्रास नाही होणार, कुठेच त्रास नाही. ना त्याला खर्च द्यायची आवश्यकता आहे, ना घर भाडं द्यायची आवश्यकता आहे. हॉस्पिटलचं बिल तर द्यायचंच नाही आहे, तोच देतोय आपल्याला. या संस्कृती बंधनापासून सुटका करून तो सर्व काही देतोय आपल्याला. फायदाच फायदा आहे, फायदाच फायदा आहे. आपण संसारामध्ये, प्रपंचामध्ये फायद्याचा विचार करतो ना, हे ते करा, हे ते करा. ज्यावेळी जबाबदारी संपेल, सर्व काही आपलं, आता या घरामध्ये काही काम नाही ना, परमेश्वराला शरण जा, अनन्य भावे शरण जा. मामेकम शरणम व्रज, यामध्ये आपण ऐकलं, हे शरणार्या काही मरण असे. जो देवाला शरण गेला त्याला कधीही मरण नाही, कधीही मरण नाही. वासाची जीर्णानी यतावी आय नवानी गृणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयांती नवानी देई, नन्यानी संयांती नवानी देई. देह मरत, आत्मा मरत नाही. तो परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी आपणाला केवळ त्या परमेश्वराला शरण जायचंय. ना पैसे द्यायचेत, ना द्रव्य द्यायचंय, ना पदार्थ द्यायचाय, ना कोणती गोष्ट द्यायची. द्यायचंय काय, मन द्यायचंय. मन दिया तो सब दिया, मन के सात शरीर, अब देने में कुछ बाकी नहीं, कहे गए दास कबीर. सोडा सगळं, व्यसन सोडा, ममता सोडा, माया सोडा, सगळं सोडा. केवळ त्या परमेश्वराला शरण जा, केवळ त्या परमेश्वराला शरण जा. तेव्हाच तो परमेश्वर तुम्हाला या संस्कृती बंधनातून सोडवणार आहे. परमेश्वर एक सोडविता, उपद्रश्य अवतार, तो माझा साधनदाता श्री चक्रधर प्रभू आपणा सर्वांना निश्चितच सोडवणार आहे. म्हणून केवळ या पदयात्रेच्या माध्यमातून, या साधनेच्या माध्यमातून, या आचाराच्या माध्यमातून, विचार प्रणालीच्या माध्यमातून त्या परमेश्वराला केवळ शरण जा. काहीच करू नका, काहीच करू नका. स्मरणाधिष्ठित होऊन, आचरणाधिष्ठित होऊन, विचाराच्या अधीन होऊन, जे परमेश्वराने निरूपण केलेलं आहे त्या विचाराच्या अधीन होऊन त्या परमेश्वराला केवळ शरण जा. बाकी काही करू नका, काही द्यावं लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त प्रयचिती. फक्त भावना समर्पण करावं लागतं, फक्त भावना समर्पण करावं लागतं. रिंगणीचे फुले साधायचे अर्पण केले, त्याचा परमेश्वराने स्वीकार केला आहे, त्याचा परमेश्वराने स्वीकार केला आहे. तुमचा भाव फक्त तो परमेश्वर स्वीकार करतोय. देव भावाचा भुकेला, देव भक्तीचा भुकेला, तो भुकेला आहे. पदार्थाचा नव्हे, तो श्रद्धेचा भुकेला आहे, तो भावाचा भुकेला आहे, तो भक्तीचा भुकेला आहे. सत्वानुरूपा सर्वश श्रद्धा भवती भारत, श्रद्धा मयोयम पुरुषो यश्रद्ध सयवस. श्रद्धापूर्वक, मनपूर्वक
ध्यानपूर्वक स्मरणपूर्वक त्या साधनदाता श्री चक्रधर देवाला आठवीत राहा, स्मरण करीत राहा. निश्चितच तो माझा देव आपला सर्वांचा, तुमचा, माझा, सर्वांचा उद्धार करेल. सर्वांना जन्म दिला, मेळे दिले, मुळे दिले, शिवण्या दिले, रोमनिया दिले, मा हे एक जन्म येईल जो का. देव यासाठी अपेक्षा करतात की केवळ मीच एक आहे तुमचा उद्धार करणारा. मला केवळ एक फक्त जन्म द्या, केवळ एक फक्त जन्म द्या, केवळ एक फक्त जन्म द्या. देऊन तर बघा ना, देऊन तर बघा. काय होईल ते बघा. देव म्हणतात काय होईल ते पहा. आश्वासित केलं ना, आश्वासित केलं. अहो एखादा राजकारणी नेता असेल, त्याने आश्वासन दिलं तर 5 वर्षासाठी आपण त्याला निवडून देतो, एक एक मत देतो. देवाने फक्त मन मागितलं, मत नका देऊ देवाला, मन द्या, मन द्या. त्याला मन दिलं ना, ईश्वर बरोबर या सर्व संसारातून, या संस्कृत बंधनातून तुम्हाला सोडविणार आहे. केवळ तो परमेश्वरच आहे, एक सोडविणारा. म्हणून या साधनेच्या माध्यमातून, पदयात्रेच्या माध्यमातून आपण साधनदाता परमेश्वर श्री चक्रधररायाला अनन्य भावे शरण जाऊयात आणि आपला उद्धार करूयात, अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.